नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 28 फेब्रुवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। म्हणजे स्पष्टीकरणासहित आपण हे सर्व प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL चे विजेते शील्ड जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मोहन बागान सुपर जायंटने। ठीक आहे। तर पुढील प्रश्न, नाईट कमांडर ऑफ दी मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला? तर भारती मित्तल यांना मिळालेला आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात। तर कोणता विमानतळ सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार म्हणजेच गोल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय विमानतळ ठरला आहे? तर मोपा विमानतळ हे। पुढील प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2025 नुसार संरक्षण बजेटच्या बाबतीत कोणता देश अव्वल स्थानावर आहे? तर अमेरिका हा देश। पुढील प्रश्न, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 वनडे धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर विराट कोहली बनला आहे। पुढील प्रश्न पाहूया। तर कोणत्या बँकेने वित्तीय साक्षरता सप्ताह 2025 सुरू केला आहे? तर RBI या बँकेने। पुढील प्रश्न होता कालचा, तर 2025 च्या गिधाड गणनेच्या पहिल्या टप्प्यानुसार कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये गिधाडांची सर्वाधिक संख्या दिसली? तर मध्य प्रदेश। पुढील प्रश्न, जॉन मॅकफॉल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहिमेसाठी निवडलेल्या पहिला अपंग अंतराळवीर कोणत्या देशाचा आहे? तर ब्रिटन या देशाचा आहे। पुढील प्रश्न, तर फेब्रुवारी 2025 मध्ये जर्मनीचे पुढील चान्सलर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर फ्रेडरिक मर्ज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पुढील प्रश्न, साक्षीदारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने साक्षी संरक्षण योजना सुरू केली? तर हरियाणा या राज्य सरकारने। ठीक आहे मित्रांनो, लक्ष द्या कालच्या प्रश्नांकडे। तर यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, प्रकृती 2025 या कार्बन बाजारावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्ली येथे। कोठे? तर नवी दिल्ली येथे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर फेब्रुवारी 2025 मध्ये प्रकृती नवी दिल्ली येथे कार्बन बाजारावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे। तर ब्युरो ऑफ नेचर एनर्जी एफिशियन्सी म्हणजे BEE द्वारे आयोजित कार्बन मार्केटवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद केले होते। यानंतर BEE केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येते, हेही लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया। तर सागर कवच हा सराव फेब्रुवारी 2025 मध्ये भारताच्या कोणत्या किनारपट्टीच्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पश्चिम बंगाल या। कोणत्या? तर पश्चिम बंगाल। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर भारतीय तटरक्षक दलाने फेब्रुवारी 2025 रोजी पश्चिम बंगालच्या 158 किलोमीटर किनारपट्टी भागात सागर कवच हा सराव केला आहे। यानंतर सरावाचा उद्देश काय आहे? तर किनारी सुरक्षा मजबूत करणे आणि विविध एजन्सीमधील समन्वय वाढवणे हा होता। पुढील तर पश्चिम बंगाल विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो। तर पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता। सध्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सध्याचे राज्यपाल आहेत CV आनंद बोस आणि राष्ट्रीय उद्यान बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर मध्य प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट म्हणजे GIS 2025 चे आयोजन करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भोपाळ या। कोणत्या? तर भोपाळ। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 24 फेब्रुवारी 2025 रोजी भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट म्हणजे GIS चे उद्घाटन करण्यात आले। तर या निमित्ताने मध्य प्रदेशच्या राजधानीत
कालियासोत धरणाजवळ नव्याने बांधलेल्या टेंट सिटीमध्ये जगभरातील शेकडो पाहुण्यांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर या 2 दिवसीय शिखर परिषदेमध्ये फार्मा आणि वैद्यकीय उपकरणे, वाहतूक आणि लॉजिस्टिक उद्योग, कौशल्य विकास, पर्यटन आणि MSME इत्यादींवर विभागीय शिखर परिषद आणि विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील महत्त्वाची टीप पाहून घेऊयात आपण. तर शिखर परिषदेदरम्यान 3 प्रमुख औद्योगिक प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती. तर ऑटो शो, टेक्सटाईल आणि फॅशन एक्सपो आणि एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP गाव. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया. तर नुकताच हेरत महोत्सव कोठे साजरा करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू काश्मीर मध्ये. कोठे? तर जम्मू काश्मीर मध्ये. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हेरत हा एक काश्मीरी सण आहे जो फेब्रुवारी ते मार्च दरम्यान फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी साजरा केला जातो. यानंतर हेरतला हरा किंवा शिवाची रात्र असेही म्हटले जाते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरी पंडितांचा सर्वात मोठा सण हेरतला शुभेच्छा दिलेल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर इंटरनॅशनल मेरीटाईम नेव्हिगेशन असिस्टन्स ऑर्गनायझेशन म्हणजे ALA च्या उपाध्यक्ष पदासाठी कोणता देश निवडला गेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपला भारत देश निवडला गेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताची आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशन असिस्टन्स ऑर्गनायझेशन म्हणजेच IALA चे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर सिंगापूर येथे झालेल्या IALA च्या पहिल्या आमसभेत ही निवडणूक झाली आहे. तर ही बैठक 18 ते 21 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. तर ही निवडणूक भारताचे मजबूत नेतृत्व आणि सागरी व्यवहारातील योगदान अधोरेखित करत असते. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतीय नौदलाने देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी गुलदार हे जहाज कोणत्या राज्याला सुपूर्द केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्याला. कोणत्या? तर महाराष्ट्र या राज्याला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर भारतीय नौदलाचे INS गुलदार हे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय बनेल, कारण ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लिमिटेड म्हणजेच MTDC ला सुपूर्द केले जाईल. तर या पाण्याखालील पर्यटन प्रकल्पामध्ये INS गुलदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुडवले जाईल आणि स्कुबा डायव्हिंग साठी वापरले जाणार आहे. यानंतर मित्रांनो जवळपास 4 दशकांच्या सेवेनंतर गेल्या वर्षी हे जहाज बंद करण्यात आले. तर बुडलेले जहाज स्कुबा डायव्हर्सना कोरलचे दृश्य आणि सागरी परिसंस्थेचा अनोखा पाण्याखालील अनुभव देखील देणार आहे. यानंतर महाराष्ट्राविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी. तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहूयात. तर भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ आहे मुंबई. यानंतर महाराष्ट्र राज्य भारताच्या GDP मध्ये सर्वात मोठे योगदान देणारे राज्य ठरले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. तर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवन बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झाले. तर यानंतर मित्रांनो महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य ठरले आहे. तर 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. आणि देशातील पहिले AI विद्यापीठ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत. पुढील प्रश्न. कोणत्या कंपनीने AI मॉडेल मॅग्माचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मायक्रोसॉफ्ट या कंपनीने. कोणत्या? तर मायक्रोसॉफ्ट या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांनी एक नवीन फाउंडेशन मॉडेल घोषित केले आहे जे एजेंटिक कार्य करू शकते. तर यानंतर मायक्रोसॉफ्ट विषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मायक्रोसॉफ्टची स्थापना 4 एप्रिल 1975 मध्ये झाली. मुख्यालय आहे युनायटेड स्टेट्स आणि सध्याचे CEO आहेत सत्या नडेला. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवत चलत जा, माहिती खूप महत्त्वाची असते. यानंतर पुढील प्रश्न. तर ऑक्टेन सिडनी
क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सौरव घोषाल यांनी. कोणी? तर सौरव घोषाल यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्क्वॅशपटू सौरव घोषालने ऑक्टेन सिडनी क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद जिंकून आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती संपवली आहे. तर भारतातील सर्वात यशस्वी स्क्वॅश खेळाडू सौरव घोषालने एप्रिल 2024 मध्ये व्यावसायिक स्क्वॅशमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर ही स्क्वॅश स्पर्धा सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे 19 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र ओपन सिंगल्स 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डेलिबोर स्वर्सिनाने जिंकले आहे. ठीक आहे, लक्ष द्या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर चेक प्रजासत्ताकच्या डेलिबोर स्वर्सिना यांनी अंतिम फेरीत अमेरिकाच्या ब्रॅंडन होल्टचा पराभव करून महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तर महाराष्ट्र ओपनचा अंतिम सामना 23 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये असलेल्या म्हाळुंगे बालेवाड स्टेडियमवर खेळला गेला होता. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 10वा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर मार्च 2025 मध्ये 12व्या प्रादेशिक 3R आणि सर्क्युलर इकॉनॉमी फोरम कोठे आयोजित केले जातील? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जयपूरमध्ये. कोठे? तर जयपूरमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर भारत मार्च 2025 मध्ये आशिया आणि पॅसिफिक मधील 12व्या प्रादेशिक आर आणि सर्क्युलर इकॉनॉमी फोरमचे आयोजन करेल. तर हा मंच 3 ते 5 मार्च 2025 रोजी राजस्थान इंटरनॅशनल सेंटर जयपूर येथे आयोजित केला जाईल. तर हा कार्यक्रम आशिया पॅसिफिक प्रदेशात शाश्वत विकास उद्दिष्टे आणि कार्बन तटस्थता साध्य करण्याच्या दिशेने वर्तुळाकार संस्था साकारणे या थीमवर लक्ष केंद्रित करेल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, तर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 वन डे धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.